वाचन अक्षमता. डिस्लेक्सिया यात शब्द आणि भाषेशी संबंधित कार्य मेंदूला सामान्य पद्धतीने करणं कठीण असतं. मेंदूला लिखित शब्दांवर प्रक्रिया करण्यात खूप व्यत्यय येतो किंवा कठीण जातं. ही भाषा बोलताना काहीच प्रश्न येत नाही. पण अक्षरांपासून अर्थपूर्ण शब्द तयार करणं, यमक जुळवणं, नवीन शब्द तयार करणं इत्यादी बाबींमध्ये त्यांना समस्या उद्भवतात. मग उलटी-सुलटी किंवा जी अक्षरं मिरर इमेज सारखी आहे त्याच्यात गोंधळ होतो. शब्द संग्रह वाढवणं, हातात पेन्सिल नीट न धरता येणं, काही संकल्पनांचा विचार न करता येणं, स्पेलिंग न समजणं, अक्षरांच्या समूहाचा अर्थ किंवा एखाद्या गोष्टीमध्ये असलेला सिक्वेन्स, क्रम न समजणं, असं दिसून येतं. साहजिकच डिस्लेक्सिया असलेल्या ईशानला जर सर्वांसमक्ष वर्गात वाचायला सांगितलं, तर त्याचा डी आणि बी, क्यू आणि पी ह्याच्यामध्ये गोंधळ उडतो आणि मग त्याला ती अक्षरं नाचताना दिसतात. पण तो अभ्यास करत नाही याच्यासाठी त्याची रवानगी थेट बोर्डिंग स्कूलला केली जाते. म्हणजे मुलाच्या व्यक्तिमत्त्वावर त्याला काहीतरी येत नाही, ह्या एका गोष्टीने किती कायमस्वरूपीची इजा आपण करत असतो, हे त्या सुजाण पालकांना दिसत नाही किंवा कळत नाही.